देवाची पायी भीमना पुढी नको धावोढी इंद्रियाची सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती जाणे येणे कुठे धाव येर झार नलगे डोंगर वसंतावे सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती सांगणे ते तूज इतुकेची आता मानी धन कांता विषतुल्ये सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती तुका म्हणे तुझे हाती मोबकार उतरो हा पार भव सिंधू सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील माणसाने कोणाला शरण जावं, कोणाच्या चरणी लीन असावं, कोणाच्या चरणी रममाण असावं। अर्थात या ठिकाणी ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवाची पायी भीमना पुढी नको धावू ओढी इंद्रियांची। इंद्रियांच्या ओढीने न धावता आपण अखंड आणि अखंड देवाच्या चरणाशी एकरूप झालो पाहिजे, देवाच्या चरणाशी लीन झालो पाहिजे। कारण का, इंद्रियांच्या ओढीने जर तुम्ही इकडे तिकडे धावाल, इंद्रिय सांगतील त्या पद्धतीने जर तुम्ही कर्म कराल तर आयुष्यामध्ये दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, सुखाची आणि आपली भेट होणार नाही। पण आपण जर देवाच्या चरणी एकरूप झालो, आपण जर देवाच्या चरणी जर तल्लीन झालो, रममाण झालो, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती। देवाच्या चरणी, देवाच्या चरणाशी सगळ्या प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होत असतंय। सर्व सुख तेथे होती एक वेळे, कल्पांती सुद्धा ते सुख सरत नाही, म्हणजे कल्पांतापर्यंत चिरकालापर्यंत टिकणार सुख तुम्हा आम्हाला देवाच्या चरणाशी प्राप्त होत आहे। आणि म्हणून क्षणिक सुखासाठी आपण नको ती कर्म करत असतो, क्षणिक सुखासाठी आपण पाहिजे तो अट्टास करत असतो। पण मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात की तुम्हा आम्हाला जर चिरकाल निरंतर टिकणार सुख जर हवं आहे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, देवाच्या चरणाशी लीन झालो पाहिजे, देवाच्या चरणाशी एकरूप झालो पाहिजे। काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, सर्व सुख तेथे होती एक वेळे न सरती काळे कल्पांती। आणि अजून देवाच्या चरणी जर आपण लीन झालो, देवाच्या चरणी जर एकरूप झालो तर पुढे आपल्याला कशाची प्राप्ती होते, तर त्याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराज करून देतात, जाणे येणे खुंटे, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। हे जे रहाडगाड आहे, माऊली म्हणतात, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। आणि हे जाणं येणं थांबलं जात आहे, या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून मुक्तता होते। जाणे येणे खुंटे धावो येर झार न लगे डोंगर ओसंतावे। काही अधिक कष्ट करायची गरज नाही, काही अधिक आपल्या या देहाला वेदना सायास कष्ट द्यायची गरज नाही। अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलेला आहे, तो म्हणजे देवाच्या चरणाशी आपण लीन झालो पाहिजे, देवाच्या चरणाशी आपण एकरूप झालो पाहिजे। जाणे येणे खुंटे धावो येर झार न लगे डोंगर ओसंतावे। म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जर आपल्याला देवाच्या चरणाशी एकरूप व्हायचं आहे, सत्य ब्रह्माची जर ओळख घ्यायची आहे, तर पुढे काय केलं पाहिजे, आपण सांगणे ते तुझ इतुकीची आता मानी धन कांता विषतुल्य। जे नाशिवंत आहे
जे जाणार आहे, जे आपलं याच्या आधीही नव्हतं, आता फक्त कार्यकारण आहे पण याच्या पुढेही नसणार आहे, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व ठेवता कामा नये, अधिक त्या ठिकाणी माया उत्पन्न होता कामा नये. म्हणजे अर्थात सांगणे ते तुझ इतुकेचे आता, मानी धन कांता विष तुल्य. हे कोणाच्या हातामध्ये आहे त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तुझे हाती उपकार, उतरो हा पार भवसिंधू. आपल्या हातामध्ये सगळं काही दिलेलं आहे, आपल्याकडेच म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अर्थातच आपल्या हिता जो असे जागता, आपलं हित करायचं की आपलं अनहित करायचं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तुझे हाती उपकार, उतरो हा पार भवसिंधू. हा संसार रूपी भवसिंधू जर तुम्हाला तरुण जायचा आहे, हा जन्म मृत्यूच्या राडगड्यातून जर तुम्हाला सुटायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करावं? देवाची पायी ही मनावडी नको धावडी इंद्रियांची. अशा प्रकारे या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला ओळख करून देतात. आणि खऱ्या अर्थाने ही ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये एक जाणीव करून देतात की कुठल्याही प्रकारे नाशिवंत गोष्टीचं, कुठल्याही प्रकारे माया उत्पन्न न होता, ममत्व उत्पन्न न होता कार्यकरण आपल्याला या ठिकाणी कार्य करायचं आहे. पण हे सगळं कार्य करत असताना आपण अखंड आणि अखंड देवाचं स्मरण ठेवायचं आहे, त्या परब्रह्माचं स्मरण ठेवायचं आहे, अखंड आणि अखंड त्या परमेश्वराचं, त्या भगवंताचं स्मरण आपण ठेवायचं आहे. ज्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे, या वाडेगर पाडा गावातील आणि आपल्या सर्वांना सुपरिचित असलेलं हे व्यापारी परिवार आणि ह्या व्यापाऱ्या परिवाराच्या मातोश्री, या व्यापारी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अंजनीबाई बारकू व्यापारी आईसाहेबांना सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आता पहिला प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण या आईसाहेबांच्या नावाने, म्हणजे जो माणूस आपल्यातून निघून जातो त्या माणसाच्या नावाने उत्तर कार्याच्या दिवशी आपण 3 प्रकारचं दान करत असतो. बरं का? 3 प्रकारचं दान करत असतो. एक पिंडदान, एक अन्नदान आणि एक ज्ञानदान. आहे की नाही? आता पिंडदान होणार आहे, झालेलं आहे. त्यानंतर अन्नदानही होणार आहे. ज्ञानदान घडावं, भगवंताचं स्तवन व्हावं, देवाचं नामस्मरण घडावं, या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे की नाही? कशासाठी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे? ज्ञानदान घडावं, देवाचं स्तवन व्हावं, देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडावं, या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे की नाही? सर्वप्रथम आपण हे ओळखून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, किंवा सर्वप्रथम आपण याचा विचार केला पाहिजे की आता हे प्रवचन जे आपण आयोजित केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे? गेल्या ज्या माऊली त्यांच्यासाठी की आपल्यासाठी? हा विचार पहिले आपल्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. बरं का? प्रवचन श्रवण करत असताना, या ठिकाणी आपण बसलेलो असताना आपल्या अंतःकरणामध्ये पहिला एक विचार पाहिजे की हे प्रवचन जे काही आयोजित केलेलं आहे, हे प्रवचन जे काही आपण आता श्रवण करतोय, हे प्रवचन नेमकं कोणासाठी आहे? गेले त्या माऊलींसाठी आहे की आपल्यासाठी आहे? याचा विचार पहिले आपण केला पाहिजे. तर बघा, गेले त्या माऊलींसाठी कमी, बरं का? गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे की नाही? गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे. आणि हा विचार ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये येईल ना, याचा विचार ज्या वेळेला आपण अंतःकरणामध्ये करू ना, त्यावेळेला निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार आहे की नाही? म्हणजे प्रवचन हे टाइमपास साठी नसतंय, बरं का?
आता माणसं यायला 11:30 वाजणार आहेत, 11 वाजणार आहेत, 12 वाजता माणसं येणार आहेत. मग तोपर्यंत काहीतरी टाइमपास पाहिजे म्हणून प्रवचन हे टाइमपास साठी नसतंय. आपण म्हणतो की नाही, मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे की नाही. आता तोही त्याचप्रमाणे जाऊ नये. बरं का, गेले ते कसे गेले, ताजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. जे गेले ते कशा पद्धतीने गेले आपल्याला माहिती आहे. जे जातात ते कशा पद्धतीने जातात आपल्याला माहिती आहे. जे भ्रमामध्ये आहेत, जे अज्ञानामध्ये आहेत, जे अंधश्रद्धेमध्ये आहेत, ज्यांचा आणि परमार्थाची भेट नाही, ज्यांची आणि प्रवचनाची भेट नाही, ज्यांची आणि कीर्तनाची भेट नाही, परमार्थ काय, भक्ती काय, देवपूजा काय, देवाचं नामस्मरण काय, हे मुळीच ज्यांना माहिती नाही, कळत नाही, त्यांचा शेवट कसा झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तसा शेवट आपला होऊ नये. बरं का, तसा शेवट आपला होऊ नये तर देवाच्या नामस्मरणामध्ये आपला शेवट व्हावा, देवाच्या नाम चिंतनामध्ये, देवाच्या स्मरणामध्ये आपला शेवट व्हावा, या उद्देशाने या ठिकाणी हे प्रवचन आपण आयोजित केलेले आहे. म्हणजे राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे. आणि हे ज्या वेळेला आपण अंतःकरणामध्ये विचार करू की नाही, त्यावेळेला निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मनामध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपण हे प्रवचन श्रवण करायचं आहे. म्हणून त्यासाठी प्रवचन श्रवण करायचं आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला ओळख करून देतात. देवाची पायी घी मना पुढी, नको धावू ओढी इंद्रियाची, सर्व सुख तेथे होती एक वेळे, न सरते काळे कल्पांती. आपण इकडे तिकडे न जाता, आपण इकडे तिकडे न धावता, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवाची पायी घी मनापुढे. ऐक ना, पहिले जगद्गुरु तुकाराम महाराज कोण, त्याची जाणीव आपण घेतली पाहिजे, त्याची ओळख आपण घेतली पाहिजे. तुकाराम महाराजांचं चरित्र खूप महान आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा जर आपण विचार करायला गेलो तर चरित्र वाचता वाचता आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. चरित्र वाचता वाचता आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारचे विचार निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्रातील आपण एक विचार करूया की कोण जगद्गुरु तुकाराम महाराज. एका शेतकऱ्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांना भेटायचं ठरवलं. आता या कलियुगातला माणूस एवढा स्वार्थी आहे की एकमेकाला भेटायचं असेल तरी काहीतरी स्वार्थ असेल तर तो भेटत असतो. आहे की नाही, काहीतरी स्वार्थ असेल तर तो बोलत असतो. त्याच्या भेटण्यात स्वार्थ आहे, त्याच्या बोलण्यात स्वार्थ आहे की नाही, त्याच्या एकमेकाकडे जाण्यामध्ये स्वार्थ आहे. आणि स्वार्थाशिवाय माणूस काहीच काम करत नाही, काहीच कार्य करत नाही. बरं का, त्या पद्धतीने त्या माणसाने जगद्गुरु तुकाराम महाराजांना भेटायचं ठरवलं. पण त्याचा स्वार्थ काय होता माहिती आहे का, त्याच्या शेतामध्ये पाखरं खूप त्रास देत होती माऊली. बरं का, त्याच्या शेतामध्ये पक्षी आहेत ना, पाखरं आहेत ना, ती खूप त्रास देत होती. आणि ती पाखरं तिथून हकलून लावायची आहेत, उडवून लावायची आहेत, म्हणून तो प्रयत्न करत होता. कंटाळला होता तो त्या पाखरांना, त्या पक्ष्यांना कंटाळला होता. आणि मग त्या पक्ष्यांना कशी उडवून लावायचे, कसे हकलून लावायचे, त्यासाठी तो विचार करत होता. पण तेवढ्यात त्याला समजलं, तेवढ्यात त्याला कळलं, तेवढ्यात त्याच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला की आपण या ठिकाणी जर तुकाराम महाराजांचं भजन ठेवलं तर त्या टाळ मृदुंगाच्या आवाजातून ती पाखरं पळून जातील. बरं का, आणि म्हणून त्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट घ्यायची ठरवली. कोणी, त्या शेतकऱ्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट घ्यायची ठरवली. जगद्गुरु तुकोबांची भेट झाली त्याला माऊली. जगद्गुरु तुकाराम महाराजांना नमस्कार केला. महाराजांना आनंद वाटला. आतापर्यंत मला तुक्यात बोलत आलेत लोक आणि हा माणूस मला महाराज बोलतोय. आनंद वाटला. बरं का, पण तेवढ्यात तो काय म्हणतो, महाराज तुमच्याकडे माझं एक काम आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराजांना तो माणूस बोलतोय, महाराज तुमच्याकडे माझं एक काम आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आनंद गगनात मावेना. कारण का माहितीये का, आतापर्यंत गावातले सगळे लोक बोलतात तुक्या काही कामाचा नाही. काय बोलतात? तुक्या काही कामाचा नाही. पण आता हा बोलतोय की तुमच्याकडे काहीतरी काम आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आनंद यासाठी झाला का मी काहीतरी कामाचा आहे, हे याच्या बोलण्यातून मला कळतंय. बरं का, मी काहीतरी कामाचा आहे, माझ्याकडे काहीतरी काम मी करू शकतो. मग तेवढ्याच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचारलं, काय रे बाबा काय काम आहे तुझं? मग त्यावेळेला त्याने सांगितलं, महाराज तुम्ही जे भजन करताय की नाही, तुम्ही जे टाळ मृदुंगाचा घोष करताय की नाही, नामघोष करताय की नाही, तो तुम्ही आपल्या शेतात येऊन करायचा आहे. सांगितलं नाही कशासाठी ते, बरं का, कशासाठी ते सांगितलं नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय सांगितलं, तुम्ही जे भजन करताय ना ते भजन माझ्या शेतात येऊन करायचं आहे. महाराजांना आनंद वाटला. आपल्याला काय इकडे काय ना तिकडे काय, भजन करायला मिळतंय, देवाचं नामस्मरण करायला मिळतं, हे महत्वाचं आहे. ऐक ना, नामस्मरण करायला मिळतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं त्याने, अमुक वेळी अमुक टायमाला येऊन तुम्ही करायचं ते. महाराज म्हणतात किती वेळ? तो म्हणतो वेळ बिल नाही, तुम्हाला जेवढं टाइम करायचं, जेवढा वेळ त्या ठिकाणी तुम्हाला घालवायचा असेल तेवढा वेळ त्या ठिकाणी तुम्ही भजन करू शकता. आनंद वाटला जगद्गुरु तुकाबांना. कारण काही लोक भजनाला कंटाळलेले असतात माऊली, काही लोक प्रवचनाला कीर्तनाला कंटाळलेले असतात. पण मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांना वाटलं की अमर्याद म्हणजे वेळेचं बंधन नाही. ठीक आहे, चला वेळेचं बंधन नाही, करणार मी. ठरल्या वेळेप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच्या शेतामध्ये गेले. टाळ मृदुंगाचा आवाज, भजनाला सुरुवात झाली. भजनाला सुरुवात झाल्यानंतर लोकांना समजलं की त्या माणसाने जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या शेतामध्ये भजनाला लावलेलं आहे. लोक बडबडायला लागले, त्याला बोलायला लागले, अरे काय त्या तुक्याच्या मागे लागलाय तू, हा तुझ्या शेतात भजन ठेवलंय, त्याचं काय होणार आहे, काय परिवर्तन होणार आहे, कशासाठी तुझ्या शेतामध्ये त्याचं भजन ठेवलंय? त्यावेळेला तो माणूस बोलला, मला ऐकायचं नाही रे, मला आवडही नाही. मग माझ्या शेतातली पाखरं पळून जावी, बरं का, माझ्या शेतातले पक्षी त्याच्या आवाजात पळून जावे, म्हणून मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि नेमकं झालं काय माहितीये का? अरे भजन करताना ज्या तुकोबांच्या अंगा खांद्यावर पक्षी खेळतात, त्यांच्या भजनात एवढी गोडी आहे, एवढी गोडी आहे का बाजूच्या शेतातले पक्षी सुद्धा त्यांच्या आजूबाजूला येऊन बसले, ते भजन ऐकायला लागले, त्या भजनामध्ये रममाण झाले. आणि मग त्या मालकाला कळलं, मग तो मालक बोलायला लागला, करायला गेलो एक आणि झालं एक. तू कशासाठी त्या ठिकाणी भजन बोलायला लावलं हे महत्वाचं नाही आहे. तुझा स्वार्थ होता, तुझा मतलब होता, तुझा विचार वेगळा होता. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे एवढं सामर्थ्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अशा प्रकारे देवाशी एकरूप झालेले आहेत, अशा प्रकारे देवाचं स्तवन करतायत, अशा प्रकारे देवाचं नामस्मरण करतायत की त्यांनी जर देवाचं स्तवन करायला सुरुवात केली, त्यांनी जर भजन करायला सुरुवात केली, तर पक्षी सुद्धा त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतात. एवढं सामर्थ्य त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे होतं. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, काय सांगतात? देवाची ये पायी घी मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांची. काय म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज? देवाची ये पायी घी मना बुडी. देवाच्या पायाजवळ आपल्याला काय करायची? बुडी घ्यायची. नको धावू ओढी इंद्रियांची, सर्व सुख तेथे होती एक वेळे, न सरती काळे कल्पांची. आता देव कोण याची सर्वप्रथम आपण ओळख घेतली पाहिजे. ज्या देवाच्या चरणाशी आपल्याला बुडी घ्यायची आहे, तो देव कोण आहे? देव कोणाला म्हणतात? सर्वप्रथम संत म्हणतात, देतो तो देव. ज्याने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे त्याला देव म्हणतात. जो तुम्हा आम्हाला आज नरदेहामध्ये सांभाळतोय त्याला देव म्हणतात.
जो तुमच्या आमच्या अंतरामध्ये निर्गुण स्थितीमध्ये अंतरात्मा म्हणून या देहाची सेवा करतोय त्याला देव म्हणतात. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हटल्यानंतर जो जली स्थली काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे, हे जगत ज्याच्या सामर्थ्याने निर्माण झालेलं आहे त्याला देव म्हणतात, त्याला देव म्हणतात. तो देव प्रत्येक वेळेला प्रत्येक युगामध्ये कार्यासाठी येत असतो. त्याची नावं वेगळी असते, त्याची रूप वेगळी असते, त्याचं कार्य मात्र एकच आहे. त्याचं येण्याची पद्धत किंवा येण्याचा कार्यकाळ जरी वेगळा असला तरी त्याचं कार्य मात्र एकच आहे. श्रीराम म्हणून कार्याला आले असतील, श्रीकृष्ण म्हणून कार्याला आले असतील, त्या देवाच्या दशावताराचा जरी आपण विचार केला, मत्स्य कूर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलकी, अर्थातच या सगळ्या दशावतारांचा जरी आम्ही विचार केला तरी अवतार वेगळा आहे, अवताराला येण्याचं ठिकाण वेगळं आहे, त्याचं रूप वेगळं आहे, पण अवतार कार्य मात्र एकच आहे, त्याचं कार्य मात्र एकच आहे. मग तो देव कशासाठी येत असतो तर गीतेमध्ये अर्जुनाला ओळख करून देत असताना तू कोण आणि मी कोण, तू आणि मी कधी कधी येत असतो. ज्या वेळेला मी येतोय त्या वेळेला तुलाही घेऊन येतोय, मात्र अंतरज्ञानाने मी जाणतोय, तुला जाणीव करून द्यावी लागते. याची ओळख करून देत असताना त्या ठिकाणी भगवान म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थे संभवामि युगे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि त्याचीच ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. हे स्वरूप त्या देवाचं आहे. भक्ताचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता त्या देवाला यावं लागतंय. भगवान श्रीकृष्ण म्हणून जरी कार्याला आले असतील तरी कंसाचा नाश आहे, बरोबर आहे की नाही. अधर्माने जे वागतात, अनितीने जे वागतात त्यांचा नाश, धर्माची स्थापना आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताने कार्य केलेलं आहे. श्रीराम प्रभूंच्या कार्याचा जर आपण विचार केला तर नावं वेगळी आहेत, रूपा वेगळी आहेत, येण्याचं ठिकाण वेगळं आहे, पण कार्य मात्र एकच आहे. रावणाचा सर्वनाश, धर्माची स्थापना आणि भक्ताचं रक्षण, भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला प्रत्येक वेळा यावं लागले. ज्या वेळेला ज्या ठिकाणी त्याला ते कार्य करावं लागलेलं आहे त्या वेळेला त्या पद्धतीने तो देव अवतार घेत असतो. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पालिसी भक्तजना. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, धर्माची मूर्ती. त्याच्याही पलीकडे जर विचार करायला गेलो तर संत म्हणून ही देवालाच यावं लागलेलं आहे, बरं का माऊली. संत म्हणून सुद्धा देवालाच या ठिकाणी यावं लागलेलं आहे. कारण ज्ञानोबांची आरती बोलत असताना आपण त्या ठिकाणी म्हणतोय लोपले ज्ञान जगी, आहे की नाही. संतांनी कार्य केल्यानंतर त्या कार्याचं म्हणजे त्या ज्ञानाचा काय झाला, लोप झाला. पूर्वी जे देवाने जे काही तुमच्या आमच्यासाठी भांडार ठेवलं, जे काही वाङ्मय ठेवलं, जे काही जे शास्त्र ठेवलं असेल ते लोप पावलं. आणि ते लोप पावलेलं ज्ञान पुन्हा एकदा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, आणि ते हित दाखवण्यासाठी, हित घडावं म्हणून प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाच्या कर्माची कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून अवतार पांडुरंग नाम ठेविले. पांडुरंगाला अवतार घ्यावा लागला आणि नाम मात्र कार्याकरण काय ठेवलं, ज्ञानी ज्ञानेश्वर, आहे की नाही. जगद्गुरु तुकोबांची आरती बोलताना सुद्धा आपण ते बोलतोय
तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्मालाच देवालाच त्या रूपामध्ये म्हणजे संतांच्या रूपामध्ये कार्य करायला यावं लागतंय. देवाच्या रूपात आलं काय आणि संतांच्या रूपात आलं काय? कार्य मात्र धर्म स्थापनेचं असतंय, जगाच्या उद्धाराचं असतंय. म्हणून जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात. आणि म्हणून हे धर्म कार्य वाढलं पाहिजे माऊली, बरं का? हे धर्म कार्य वाढलं पाहिजे, हे देवाचं कार्य वाढलं पाहिजे. असं अंतःकरणापासून वाटतंय की अरे एक वेळ आम्ही कमवण्यामध्ये कमी पडलो तरी चालेल, एक वेळ आम्ही संसारामध्ये कमी पडलो तरी चालेल, पण आम्ही परमार्थात कमी पडता कामा नये, आम्ही देव कार्यामध्ये कमी पडता कामा नाही. कारण देव कार्य हे आमचं आद्य कर्तव्य आहे, बरं का? देव कार्य करणं, देवाचं कार्य करणं, परमार्थ भक्ती करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आमच्याकडून घडलंच पाहिजे. घडलं पाहिजे की केव्हा घडेल? आम्हाला असं वाटतंय गावोगावी परमार्थ हरिनाम सोहळे अगदी संपन्न व्हावेत. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य आम्हाला प्रत्येक घराघरामध्ये पाहायला मिळावं, गावागावामध्ये पाहायला मिळावं, हे अंतःकरणपूर्वक आम्हाला वाटत असतंय. पण मग ते कधी पाहायला मिळेल? बघा, एक साधू पुरुष ज्या वेळेला त्यांच्या शिष्याच्या बरोबर असे निघाले, शिष्य त्यांच्या बरोबर, ते साधू पुरुष, बरं का? आणि साधू कसा असतो माहितीये का? साधू चालतानाच शोभून दिसतो असतो माऊली, आहे की नाही? साधू एका जागी थांबून चालणार नाही. नदी कधी शोभून दिसते? स्थिर असलेली की वाहती असलेली? वाहती असलेली, आहे की नाही? नदी वाहती असलेली शोभून दिसते. तसा साधू चालत असताना शोभून दिसतो. तसं एका गावाहून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला असं जाता जाता एका गावामध्ये ते गेले. तो गाव असा होता की त्या गावामध्ये कधीही हरिनाम सोहळा नाही माऊली, बरं का? धार्मिक विचाराची माणसं नाहीत. त्यांना हरिपाठ काय, त्यांना काकडा काय, त्यांना परमार्थ काय, त्यांना प्रवचन काय, त्यांना कीर्तन काय, काही माहिती नाही, बरं का? असं गाव होतं ते. मग ज्या गावामध्ये प्रवचन माहिती नाही, कीर्तन माहिती नाही, हरिपाठ माहिती नाही, कुठल्याही प्रकारचा परमार्थिक विचार नाही, मग त्या गावात काय असेल फक्त कल्पना करा, आहे की नाही? ते काय आपण सांगायला पाहिजे का? ज्या लोकांना परमार्थाची आवड नाही, ज्या लोकांना प्रवचनाची आवड नाही, कीर्तनाची आवड नाही, भक्तीची आवड नाही, देवाच्या नामस्मरणाची आवड नाही, देवाच्या स्तवनाची आवड नाही, त्या गावामध्ये काय असेल हे आपण कशाला सांगायला पाहिजे? त्या गावातील लोकांना कसली आवड असेल हे आपण कशाला सांगायला पाहिजे माऊली? प्रत्येकाने कल्पना करा, आहे की नाही? तमाशा, नाटक, धांगड धिंगा, आहे की नाही? म्हणजे कधीतरी त्यांनी एखादा विचार केला ना परमार्थिक कार्यक्रम करायचा, तरी तोही त्याच्यामध्येच कन्वर्ट करायचे, ते परावर्तित करायचे. हळदींचा नाच, देवाच्या विसर्जनाचा नाच सारखाच, काही फरक नाही, बरं का? हळदींची गाणी आणि देवाच्या विसर्जनाच्या वेळी वाजवलेली गाणी काही फरक नाही, दोन्ही सारखीच. म्हणजे आम्हाला मौज मजा करण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे, बस. धर्माचं कार्य ज्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अधर्माचं कार्य करतोय, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही अनितीने वागतोय, हे आम्हाला कळत नाही. आणि अशा प्रकारचा तो गाव, आणि त्या गावामध्ये ज्या वेळेला ते साधू पुरुष गेले त्यावेळेला त्यांचा तिरस्कार घडला. या बसा म्हणून नाहीच नाही, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव ही पद्धतच नाही. कोण आलंय, कशासाठी आलंय, काही घेणं देणं नाही त्या लोकांना. बाजूलाच कोणतरी एक पाटील आहे, तिचा नाच होता, तिकडे गर्दी, बरं का? आणि एवढी गर्दी तिकडे की सगळा गाव तिथे अगदी जमा झाला होता, सगळा गाव तिथे सगळा एकत्रित गोळा झाला होता तो नाच पाहायला. साधूकडे मात्र कोणी ढोंगूडवर बघितलं नाही, बरं.
ज्याचा तो व्यसनामध्ये दंग होता, गुंजलेला होता, ज्याला जी आवड असेल, ज्याला जो नाद असेल, त्या नादामध्ये तो गुंग होता. साधूकडे मात्र कोणाला पाहायला वेळही मिळाला नाही. माधुकरी द्यायचं तर लांबच गेला माऊली, त्यांना भिक्षा वाढायचं तर लांबच गेलं, पण कोणी विचारलं सुद्धा नाही. पाणी सुद्धा विचारलं नाही त्यांना, कोणी पाणी सुद्धा विचारलं नाही. की साधू पुरुष आपल्या गावात आलेले आहेत, कमीत कमी त्यांना पाणी तरी विचारावं, पण पाणी सुद्धा कोणी विचारलं नाही. आता सांगा ना, त्या गावात त्या साधूंनी थांबावं का? त्या गावात त्या साधूने थांबावं? आणि मग काय झालं, त्या गावातून बाहेर पडता 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 त्या साधूंनी त्या गावाकडे बघितलं आणि त्या लोकांकडे बघून असे ते साधू म्हणाले, तुमच्या गावातच तुमची भरभराट येऊ. काय म्हणाले? तुमच्या गावातच तुमची भरभराट हो. याला साधूचे विचार म्हणतात. काय म्हणतात याला? साधूचे विचार. बरं, त्या साधकांना सुद्धा आनंद वाटला. अरे, अवेर केला आपल्याला पाणी सुद्धा दिलं नाही त्यांनी. पण बघा, आपले साधू गाव सोडता सोडता त्यांच्याकडे बघून काय बोलतायत? तुमच्या गावात तुमची भरभराट हो. आता पुढच्या गावात गेले ते साधू त्या साधकांना घेऊन, आणि पुढच्या गावात मात्र तुमच्या वाडेकर पाड्यासारखंच गाव होतं. ते नेहमी हरिनाम सोहळा त्या ठिकाणी संपन्न व्हायचा. ऐक ना, हरिपाठ घडायचं, काकड आरती घडायची, देवाचं नामस्मरण घडायचं, देवाचं स्तवन घडायचं. आणि जशी इथे गर्दी आहे ना प्रवचन श्रवणाला, अमाप गर्दी असे. प्रवचनाची आवड, कीर्तनाची आवड, बरं का. आणि असा गाव तो. त्या गावामध्ये साधू पुरुष गेले आणि गेल्यानंतर आदरातिथ्य केलं. आचार्य देवभव, ऐक ना, त्या साधूंचा आदर सत्कार केला. धार्मिक लोक ती, धार्मिक विचाराची लोक ती, ऐक ना, परमार्थ करणारी, भक्ती करणारी, देवाच्या कार्याची आवड त्यांना, आणि म्हणून साधूंची आवड त्यांना. बरं का. आणि मस्त की अगदी साधू सुद्धा त्या ठिकाणी रममाण झाले. धर्म कार्य त्यांनी केलं त्या ठिकाणी. जी जनजागृती करायची त्यांच्या माध्यमातून ती जनजागृती केली. समाज प्रबोधनाचं कार्य त्या ठिकाणी केलं. पंचपक्वान्नाचं जेवण काय आणि काय 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 काय. साधक म्हणतात, बाबा आपण इथंच थांबायचा का? काय म्हणतात साधक? लय मजा आहे इथे, खूप मजा आहे आपली या गावामध्ये. पंचपक्वान्नाचं जेवण आणि सगळी व्यवस्था आपली. लोक पण किती भावनिक आहेत बघा ना. इथेच थांबायचं का आपण? त्यावेळेला साधू म्हणतात, वाहणारी नदी जशी शोभून दिसते ना, तसा चालणारा साधूही शोभून दिसतो दादा. आपण चालत राहायचं असतंय. आपल्याला किती जरी एखाद्या ठिकाणी काही जरी मिळालं तरी तिथेच रममाण व्हायचं नसतंय, तिथे गुंतून राहायचं नसतंय. आणि जो गुंतून राहत नाही तो साधू, जो कोणत्याही गोष्टीला बली पडत नाही तो साधू. बरं का. आणि मग ते गाव सोडता सोडता त्या गावाकडे बघितलं, त्या माणसांकडे त्या साधूने बघितलं, आणि मग बोलले साधू जोरात, तुमचा गाव ओस पडो. काय बोलले? आपण पण टेन्शन मध्ये आला असाल. ज्या ठिकाणी काहीच भेटलं नाही त्यांना आशीर्वाद दिला. त्यांना अशा प्रकारे बोलले साधू की तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आणि इथे सगळं मिळालं. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, अशा प्रमाणे त्या ठिकाणी साधूंची व्यवस्था, धर्म कार्य. आणि त्या ठिकाणी साधू ते गाव सोडता सोडता बोलतायत, तुमचा गाव ओस पडो. आता जसं आपल्याला वाटलं ना तसंच त्या साधकांनाही वाटलं. अरे साधू करतात काय असं? जिथे काहीच मिळालं नाही तिथे म्हणतात तुमची भरभराटी हो, तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आणि जिथे सगळं काही मिळालं तिथे म्हणतात तुमचा गाव ओस पडो.
राहावतच नाही म्हणून थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या साधकांनी त्या साधूला विचारलं, म्हणे महाराज राहावतच नाही म्हणून विचारतोय, ज्या गावात आपल्याला काहीच मिळालं नाही त्याला म्हणता तुम्ही तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, आणि ज्या ठिकाणी आपल्याला सगळं काही मिळालं, सारं काही मिळालं, धर्म कार्य पाहायला मिळालं, धार्मिक वृत्तीची माणसं पाहायला मिळाली, त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय तुमचा गाव ओस पडो, असं का बरं? त्यावेळेला ते साधू बोलले, दादा अधर्माने वागणारी माणसं, अतिथीने वागणारी माणसं, वाईट कर्म करणारी, व्यसनाधीन झालेली माणसं गावाच्या काय घराच्या बाहेरच नाही पडतील तर बरी आहे. ती जर गावाच्या आणि घराच्या बाहेर पडतील तर ज्या घरात जातील तो घर नासवतील, ज्या गावात जातील तो गाव नासवतील, म्हणून त्यांच्या गावातच त्यांची भरभराटी हो, बरं का? आणि धर्म कार्य करणारी माणसं त्यांचा गाव ओस पडो, ज्या दिवशी ते गावाच्या बाहेर पडतील ना, ज्या गावात ते जातील ना, ज्याचा संघ त्यांना होईल ना, त्यांचा संघ ज्यांना होईल ना, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या गावात ते जातील त्या गावामध्ये परमार्थ उभा करतील, ज्या गावामध्ये ते जातील त्या गावातील लोकांना प्रबोधन करतील, ज्या गावात ते जातील त्या गावामध्ये कशा प्रकारे देव कार्य करायचं याचं मार्गदर्शन त्या लोकांना करतील. आणि म्हणून धर्म कार्य करणाऱ्या माणसाने थांबायचं नसतंय, सतत 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 चालायचं असतंय. ह्या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून ह्या गावाला असं चालायचं असतंय. आणि असं म्हणतात की साधू जेवढा चालेल तेवढा त्याचाही फायदा असतो आणि समोरच्याचाही फायदा असतो. धर्म कार्य करणारी माणसं जेवढी चालतील ना, कधी कल्याणला तर कधी वाडेघरला तर कधी अजून सापाड्याला तर कधी उमाड्याला तर कधी अजून तिकडे भिवंडीला तर कधी शहापूरला तर कधी मुरबाडला, जेवढे जिथे चालतील ज्या ठिकाणी जातील ना त्या ठिकाणी धर्म कार्य करण्यासाठी लोकांना प्रबोधन करतील, धर्म कार्य करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करतील. आणि खऱ्या अर्थाने आज याची गरज आहे, खऱ्या अर्थाने आज याची गरज आहे. म्हणून त्या साधूने सांगितलं की दादा मी का बोललो त्यांचं गाव ओस पडो, ज्या वेळेला ते गाव सोडतील ना, दुसऱ्या गावात जातील ना, ज्या गावात जातील त्या गावात देवाचं कार्य चालू करतील, ज्या गावात जातील त्या गावामध्ये त्या लोकांना अगदी त्यांचा संघ झाल्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्या कर्मामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये आपल्याला ओळख करून देतात, देवाची पायी घी मना बुडी. आता ह्या देवाची ओळख करून देण्याचा अधिकार संतांचा आहे, ऐक ना, तुमचा आमचा नाही, बरं का? देवाची ओळख करून देण्याचा अधिकार कोणाचा आहे? संतांचा आहे. आणि संतच तिथपर्यंत नेत असतात आपल्याला, बरोबर आहे की नाही? आता संत कोणाला म्हणावं हा विचार पाहिलाय. नुसता ड्रेस वेस केला, रंगरंगोटी केली काय, कधी कधी भगवे कपडे घालून झोली बिली घेऊन आलेला माणूस बाबा पण आम्हाला फसवून जातो, आमच्या आई ताईना आईला, आहे की नाही? घरात येतोय, तुमचं भलं होईल, तुम्ही लई मनाच्या भोळ्या आहे, तुमच्या भोळ्यापणाचा लोकांनी फायदा घेतलाय, अरे बाबा बाबा, हे सगळं पाठ असते त्यांचं. आल्याबरोबर लगेच सुरुवात करतात. आणि आमची भोली बाबडी ताई बिचारी लगेच बोलते, बाबा चहा घेणार? बोलतो त्यासाठीच तर आलोय. बसा. घरात घेतल्यानंतर मग बोलतोय अमुक असं तमुक तसं हे ते बरंच काय 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 सांगितलं की मग बाबा बोलतात, ताई तुझ्याकडे असलेलं सोनं मी डबल करून देतोय. हो. आणि गंडवून गेल्यानंतर मग समजतंय, लुबाडून गेल्यानंतर मग समजतंय साधू होता का बोंधू होता, आहे की नाही? सीतामाईकडे येताना रावणाने तोच वेश केला होता, माई भिक्षा वाढ, आहे की नाही? आणि साधू म्हणून भिक्षा वाढायला गेली माझी माऊली, शेवटी काय अवस्था झाली. आजही या कलियुगामध्ये अशा प्रकारचे साधू आपल्याला पाहायला मिळतील. पण साधूची ओळख करून देत असताना या ठिकाणी माऊली म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पारता, तोची संन्यासी तोची साधू जाण निश्चय. साधूची व्याख्या सांगत असताना काय म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. मग संत कोणाला म्हणावं, बरं का? संत कोणाला म्हणावं हे जर आपल्याला पाहायचं असेल
तर बघा, ज्या देवाचं दर्शन व्हावं, ज्या देवाच्या चरणाचं दर्शन व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, ज्या देवाची भेट व्हावी म्हणून आम्ही अट्टहास करतोय, आम्ही परमार्थ करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, आम्ही देवाचा धावा करतोय, ज्या देवाला भेटावं म्हणून आम्ही काय काय प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा ते आम्हाला देवाचं दर्शन होत नाही, त्या देवाची भेट आम्हाला होत नाही. तो देव ज्यांच्या भेटीची अपेक्षा करतोय ना त्यांना संत म्हणतात. समजतंय? देवाचं दर्शन घडावं, देवाची भेट व्हावी म्हणून आम्ही अट्टास करत असतो, पण आम्हाला तो देव भेटत नाही. जो देव आम्हाला भेटत नाही, तो देव ज्यांची भेट घडावी म्हणून अपेक्षा करतोय त्यांना संत म्हणतात. त्याच्या पुढे जाऊ आपण. आम्ही देवाकडे मागतोय बरं का, आम्ही देवाचं जर परमार्थ केला, भक्ती केली, नामस्मरण केलं तर आम्ही देवाकडे मागतोय. तो देव आम्हाला देतोय की नाही हे आम्हाला माहिती नाही. आम्ही मागितल्यानंतर तो देव आम्हाला देतोच असं पण काही नाही, पण त्या देवाकडे काहीतरी मागावं म्हणून तो देव स्वतः ज्यांना आग्रह करतोय ना त्यांना संत म्हणतात. जगद्गुरु तुकोबा ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याकडे गेले त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याने स्वतः सांगितलेले, अरे तुकोबा काहीतरी मागा, किती दिवस तुमच्या ऋणात आम्हाला ठेवणार, काहीतरी देण्याची इच्छा आहे, तुम्ही मागा. आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, तर एकच द्या फक्त, याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुम्हाला द्यायचंच आहे तर तुमचा विसर होता कामा नये असं द्या. पांडुरंग परमात्मा बोलतात, अरे काय मागितलं तू, हे माझ्या फायद्याचं मागितलं, तुझ्या फायद्याचं नाही मागितलं, हे अजून मला ऋणात ठेवण्याचं मागितलं, ऋण फेडण्याचं नाही मागितलं. बरं का, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला संत कोणाला म्हणतात. आमचा पाप धुवून जावं म्हणून आम्ही गंगेमध्ये जातोय स्नान करण्यासाठी. बरं का, आमचं पाप धुवून जावं म्हणून आम्ही गंगेमध्ये जातोय स्नान करण्यासाठी. ती गंगा ही पवित्र होण्यासाठी ज्यांचा चरण स्पर्श व्हावा म्हणून प्रयत्न करते, अट्टहास करते, त्यांना संत म्हणतात. ती गंगा सुद्धा मी पवित्र व्हावी म्हणून, मी निर्मळ व्हावी, मी स्वच्छ व्हावी म्हणून ज्यांचा चरण स्पर्श व्हावा अशी अपेक्षा करते त्यांना संत म्हणतात. आम्ही देवाकडे मागतोय स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या संसारासाठी, आमच्या स्वार्थासाठी. इथे सगळे आपण बसलेलो आहोत, माझ्या सकट सगळेच. कोणासाठी मागतोय आपण? स्वतःसाठीच ना माऊली, माझ्या सकट सगळेच. मी सुद्धा जरी अपेक्षा करत असेल, तुम्ही जर मोक्षाची किंवा मुक्तीची जरी अपेक्षा करत असाल तरी तो स्वार्थ आहे, तरी तो स्वार्थ आहे. बरोबर आहे की नाही? आपण आपल्या स्वतःसाठी मागतोय. 16व्या वर्षी माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65, अमृत अनुभव आणि हरिपाठासारखा ग्रंथ आम्हाला दिला माऊली ज्ञानोबांनी. हे सगळं धर्म कार्य झाल्यानंतर मग माऊली श्री गुरूंकडे प्रार्थना करते. माऊली ज्ञानोबा आपल्या निवृत्ती दादांकडे, आपल्या श्री गुरूंकडे प्रार्थना करतात. काय? तुम्ही सांगितलेलं काम मी केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या मुलाला त्याचा बाप बोलतो, एक नंबरने पास जर झालास ना ह्या वर्षी जर तू 1 नंबरने उत्तीर्ण झालास ना तर तुला दुचाकी गाडी घेऊन देईन मी कॉलेजला जायला यायला. बरं का? आता 1 नंबरने उत्तीर्ण होण्याचं तर लांबच गेलं, पण तो अनुत्तीर्ण झाला, तो नापास झाला. आता कुठल्या तोंडाने मागेल तो मला 2 व्हीलर द्या म्हणून, मला दुचाकी द्या म्हणून? त्याचा अधिकार आहे का? पण निश्चित 1 नंबरने जर उत्तीर्ण झाला असेल तर त्याचा अधिकार आहे. बाबा तुम्ही बोलले होते, आता मागण्याचा माझा अधिकार आहे. बरं का? तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही सांगितलेलं कार्य मी केलेलं आहे, किंबहुना तुम्ही केले धर्म कार्य सिद्धीस नेले.
आता माझी जी उरले पायीकपणा, काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे गीतेवर भाष्य केलं, ज्ञानेश्वरीची रचना केली, चांगदेव पासष्टीची रचना केली, अमृताबा अनुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथाची रचना केली, हरिपाठा